नमस्कार. हिंदुस्थान पोस्ट मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. मराठी माणसाला व्यवसाय जमत नाही किंवा पुण्यातले व्यावसायिक 1 ते 4 झोपी जातात असं म्हटलं जात असताना कसबा संगमेश्वर मध्ये जन्मलेले आणि पुण्यात वाढलेले दुबईला जातात आणि महाराष्ट्राच्या व्यवसायाची ध्वजा तिकडे फडकवतात आणि दुबईमध्ये पेशवा हे रेस्टॉरंट चालू करतात असे डॉक्टर सचिन नरहर जोशी आणि श्रिया जोशी आज आपल्याकडे आलेले आहेत. नमस्कार. नमस्कार. हिंदुस्थान पोस्टच्या स्वयंसिद्ध उद्योजकांची यशोगाथा या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. सर्वप्रथम पेशवा हे नाव का? कारण पेशवे, श्रीमंत पेशवे किंवा छत्रपती ही आपली नित्यस्मरणीय नाव आहेत, त्यामुळे ते नाव देणं आणि त्याच्यानंतर येणारी जबाबदारी काय वाटतं? पेशवा ही एक पदवी होती किंवा आहे. पेशवा म्हणजे द प्राईम मिनिस्टर. ते राजे नाहीत पण पंतप्रधान, लीडर, द फोरमोस्ट असं आपण इंग्लिश मध्ये म्हणू. तर हा जो आम्ही व्यवसाय सुरू केला जेवणाचा, त्याच्यात आम्हाला त्या जागेवर जायचं होतं, लाईक अ प्राईम मिनिस्टर, लाईक अ लीडर, की ते 44 लढाया त्यांनी हे केले आणि एकही हरले नाहीत. असा एक मोठा जगातला एकमेव योद्धा, असं काहीतरी अचीव करायचं होतं. म्हणून हे नाव पेशवा. आम्ही पुण्याचे, त्याच्यामुळे पेशवाई थाटात काहीतरी करावं म्हणून पेशवा हे नाव आम्हाला सुचलं. आणि त्या तुमच्या रेस्टॉरंट मध्ये पेशवाई थाट दिसतो, तर त्याच्याबद्दल थोडंसं सांगा. काही गोष्टी आम्ही त्या वापरल्यात. पेशवा म्हणजे खूप साऱ्या ढाली किंवा तलवारी अशा न लावता आम्ही पैठणीचा वापर केलाय टेबलांवर, किंवा पगड्या लावल्यात ठिकठिकाणी. सुंदर अशी पेंटिंग आहेत, जसं शनिवारवाड्याचं मोठं पेंटिंग आहे किंवा विश्रामबागवाड्याचं पेंटिंग आहे. तर असं की खूप जुनं किंवा असं न हे करता काहीतरी मॉडर्न, पण त्याच्यात पैठणीचा वेगळा वापर आणि सगळी स्टीलची ताटं आहेत. मराठी संगीत आहे कायम, असं काहीतरी त्यात मराठी टच आणि पेशवाई थाट असं आम्ही केलं. की चांदीच्या ताटात आम्ही पंगत ही करतो, जे आता आजकाल कालबाह्य झालेली आहे. पंगत आता आजकाल पुणे, मुंबई, महाराष्ट्रात पण कुठे नसते किंवा नाही. तर आम्ही चांदीच्या ताटामध्ये रांगोळी काढून आग्रह करतो, पुण्याचे असले तरी. असे काहीतरी आम्ही वेगळं करतोय. डबे देण्यापासून मला वाटतं तुमच्या व्यवसायाची सुरुवात झाली आणि ते सुद्धा दुबईमध्ये. ते हा जो प्रवास आहे डबे देणं ते आता पेशवा, तर आता तुमची किती रेस्टॉरंट्स आहेत आणि कुठे आहेत? डबे मी फार पूर्वी द्यायचे आणि त्याच्यानंतर आता आमचं दुबईमध्ये 2 रेस्टॉरंट आहेत. म्हणजे एक 5 स्टार हॉटेलमध्ये आहे आणि एक करामा एरियामध्ये आहे. आणि तिसरं आम्ही काढलं ते बँकॉक मध्ये, थायलंडला नोव्होटेल हॉटेलमध्ये आहे. आणि चौथं जे आहे ते पटायामध्ये बीच फ्रंट आहे. आणि चौथं जे आहे ते सगळ्यात मोठं रेस्टॉरंट आहे, म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर मराठी जेवणाचं. तर ते 500+ सिटिंग आहे तिथे. आणि दुबईमध्ये आहे तिथे किती जण बसू शकतात? करामामधलं जे पहिलं रेस्टॉरंट आहे तिथे साधारण 250 लोक बसू शकतात. एक वेगळा हॉल आहे जिथे जो पार्टी हॉल म्हणू शकतो, पण आम्ही त्याचा वापर अनेक गोष्टींकरता करतो. जसं आम्ही 10 दिवस गणपती बसवतो. सकाळ संध्याकाळ आरती असते, सत्यनारायणाची पूजा असते आणि आमचा स्टाफ जो आहे तोच अप्रतिम कला. म्हणजे दरवर्षी आम्ही काहीतरी मोठा देखाव करतो. मोठा म्हणजे प्रचंड मोठा. जसा पुणे मुंबईमध्ये रस्त्यावर असे मोठे देखावे केले जातात ना, तितका असा मोठा देखाव केला जातो. आता नुकतंच आम्ही या वर्षी कोल्हापूरचं अंबाबाईचं मंदिर केलं होतं. स्पेशालिटी म्हणजे आम्ही उकडीचे मोदक न साचा करता आम्ही करतो आणि लाईन लागते हाताने आणि छान सायझेबल मोदक असतो आणि खूप फेमस झालेले आहे मोदक. कारण लोकांना हे फार वेगळं वाटतं की दुबई सारख्या ठिकाणी जाऊन मोदक किंवा गणपती बसवलाय. तसंच त्या रेस्टॉरंट मध्ये आम्ही दहीहंडी लावतो किंवा किल्ला करतो दिवाळी. तर पुढच्या पिढीला ह्या गोष्टी काही कळायला हव्यात, ह्याच्याकरता ह्या गोष्टी आम्ही करतो. दुसरं, ह्या करामाच्या रेस्टॉरंट पासून एक 40 मिनिटाच्या अंतरावर अबुधाबीच्या दिशेला दुसरं एक आम्ही 5 स्टार मध्ये रेस्टॉरंट काढलंय. तिथे साधारण 1,600 सिटिंग कॅपॅसिटी आहे. आणि आता बँकॉक नोव्होटेल हॉटेलमध्ये आहे. आणि जे आता ही म्हणत होते की पटायला जाय, ते समुद्राच्या समोर आहे. समोर समुद्र आहे. रोज लावणी परफॉर्मन्स असतो जो आजकाल महाराष्ट्रातही सादर होत नाही.
तुमच्या आजकाल लावण्या होतात खूप, पण आता रेस्टॉरंट मध्ये बदललंय ते. प्रॉपर स्टेज वगैरे करून केलेलं आहे ते. आणि असं केलं की मी माझ्या आई बरोबर किंवा माझ्या आजी बरोबर बहिणीवर बघू शकतो. त्यात कुठेच कोणाला कमीपणा किंवा काही वल्गर वाटू नये असं तो एक परफॉर्मन्स, की चला आज नवरा बायको गेलेत आणि बालगंधर्वला पिक्चर नाटक बघायला गेले, असं एक काहीतरी करावं असं आम्ही ते केलेलं आहे. चारही ठिकाणी सेम सगळं आहे, इंटिरियर सेम आहे, जसं रावणीचा पैठणीचा वापर आहे, पगड्या आहेत, पेंटिंग्स आहेत, हिने सुंदर नथी करून घेतल्यात आणि मोठ्या साईजच्या आहेत, 2-2 फुटाच्या नथी अशा लावलेल्या आहेत. पेंटिंगचं सुंदर आहेच, त्यामुळे बघण्यासारखं आहे. एक काहीतरी मराठी पण जपण्याचा प्रयत्न करतोय. नमस्कार पेशवा रेस्टॉरंट असंच म्हणलं जातं जेव्हा जेव्हा फोन केला जातो त्यावेळेस. मला इथे एक विचारायचंय की ज्या वेळेला तुम्ही सुरुवात केलीत किंवा सुरुवात करायची ठरवलीत आणि मराठीच खाद्यपदार्थ मी देणार असं जेव्हा ठरवलं, तेव्हा सर्वसाधारणपणे असं बघितलं जातं की ह्याला क्लायंटेल किती, म्हणजे दुबई सारख्या ठिकाणी तुम्ही सुरुवात करणार आहात, मग मराठी लोक किती आहेत किंवा हा अभ्यास कसा केलात, कारण युरोपियन आहेत किंवा तिथले लोक आहेत, हे तुमच्याकडे यायला वेळ लागेल. बरं, आता कसं दुबईत आलेला माणूस पेशवामध्ये येतोच, पण त्यावेळेला ती परिस्थिती नव्हती, तर हा अभ्यास कसा केला? मी नोकरी करत होतो, ही खूप डबे करायचे, म्हणजे 135 डबे वगैरे करायची, आणि नंतर ते काही दिवसांनी काही वर्षांनी ते बंद झालं आणि आम्ही दुबईला शिफ्ट झालो. कोणीतरी आम्हाला अप्रोच झालं की आमच्या रेस्टॉरंटमध्ये आम्हाला मदत करायला या, इन्व्हेस्टमेंट पण करा या. तर तो एक 7-8 महिन्याचा जो प्रवास होता, काय आम्हाला रेस्टॉरंट बद्दल काही माहित नव्हतं, पण मग आम्ही त्याचा खूप अभ्यास केला. त्या अभ्यासात असं लक्षात आलं की आम्ही 2 जणांनी रात्र पहाटे 4-4 वाजेपर्यंत आम्ही अनेक हजारो रेस्टॉरंट्स मध्ये जाऊन मेनू कार्ड कलेक्ट केली आणि असं लक्षात आलं की मराठी रेस्टॉरंट नाहीच आहे आपल्याकडे, इतके सुंदर सुंदर पदार्थ आहेत, तर फक्त मराठी रेस्टॉरंट असं एकही नाहीये. 1-2 अगदी छोटी छोटी रेस्टॉरंट आहेत, पण तिथे मिक्स आहेत, त्याच्यात चायनीज पण आहे, त्याच्यात बाकी गोष्टी पण आहेत. तर त्यावेळेस आमचा असा विचार झाला की आपण फक्त मराठी का नाही करू, की जे बाकीच्या रेस्टॉरंट मध्ये नाही आहेत पदार्थ आणि आपले मराठी पदार्थ. तर अनेक पदार्थ असे आहेत की जे आम्ही तिथे इंट्रोड्यूस केले, जे दुबईत, आणि दुबईत त्यावेळेस जवळजवळ किंवा आत्ताही साधारण 17,500 रेस्टॉरंट आहेत, इतकं मोठं आहे, पण त्यात अगदीच हातावर मोजणे इतकी मराठी आहेत. आणि एवढं व्हेज आणि नॉनव्हेज देणारं एवढं मोठं रेस्टॉरंट नाहीच आहे. आणि आपले जे पदार्थ आहेत उकड वगैरे, हे पदार्थ कुठल्याच रेस्टॉरंट मध्ये मिळणार नाहीत, जे आपण फक्त घरी करतो. मग आम्ही ते सगळे तिथे इंट्रोड्यूस केले. आता हे बनवणारे सगळे ते कुठून येतात? तर आम्ही काय केलं, जेव्हा अभ्यास केला त्यावेळेस आता मराठी जेवण म्हणजे फक्त पुणे मुंबई नाही, आम्ही पुण्याचे, तर पुण्यातलं नको, तर आपण काय करूया की वेस्टर्न घाट्स असं थोडक्यात म्हणून, की सगळी किनारपट्टी, मग आम्ही मालवणी, कोल्हापुरी, मग कोल्हापूरचा काय तर तांबडा पांढरा रस्सा, किंवा ज्या ज्या तिथल्या काही म्हणजे विशेष गोष्टी, स्पेशल गोष्टी आहेत त्या आम्ही मेनू मध्ये आणल्या. मग सोलकडी किंवा फिशचे सगळे प्रकार, मग कोकणातले साईडचे, मग नागपूर साईडला जसं सावजी मिळतं, मुंबईचे काही प्रकार, म्हणजे मुंबईला लोकांना वाईट वाटायला नको, पुणे मुंबई करतात म्हणून मुंबईचे काही प्रकार, तर असे सगळे आम्ही एकत्र आणून, पण मराठी. म्हणजे पेशवामध्ये पाणीपुरी किंवा पावभाजी हे मिळत नाही, इव्हन बटर चिकनही नाही, चायनीज नाही. म्हणजे मराठी, फक्त मराठी पण जपण्याकरता फक्त मराठी पदार्थ. मग आता पाठारे प्रभू म्हणून आम्ही इंट्रोड्यूस केले की तोही आता हळूहळू कारवाईच क्युझिन व्हायला लागले. खूप कमी लोक राहिलेत पाठारे प्रभू, आहेत मराठीच लोक आहेत, अप्रतिम नाव आहेत, आणि लोकांना ते आश्चर्य वाटतं, आम्हाला पहिल्यांदा आश्चर्य वाटलं, तर तेही आणले. तर जसं कोल्हापुरी, मालवणी, सावजी, वराडी, पाठारे प्रभू, पण फक्त मराठी. आणि असं लक्षात आलं की लोकांना आवडतं हे, म्हणजे फक्त मराठी लोकांनाच नाही तर नॉन महाराष्ट्रीयन लोक जास्त येतात. काय झालं की महाराष्ट्रातलं आपलं असं आहे ना, की मुंबई म्हणा, पुणे म्हणा, नाशिक म्हणा, नागपूर म्हणा, ह्या ठिकाणी बरेच लोक व्यवसाय करतात किंवा शिकायला खूप लोक ह्या शहरामध्ये येऊन राहतात, आणि मग त्यांना इथले पदार्थ खातात की मिसळ पाव खाया. आता ते म्हणतात की अरे मुंबई में था ना काम करने को, वो मिसळ पाव खायला वो पेशवा मिळ रहा है. त्यामुळे मग नॉन महाराष्ट्रीयन्स पण खूप येतात, असं आलंय. अजून ऍड करायचं तर असं पहिल्यांदा असं होतं की खूप कमी मराठी लोक होते दुबईमध्ये किंवा युएई मध्ये. खूप लोक दुबईमध्ये यायची, मराठी लोक 2-3 वर्षाचा व्हिसा घ्यायची, जॉब करायची तिथे, पटकन दुबई मधला जो व्हिसा असेल युएईचा, तो पटकन लंडन किंवा अमेरिकेचा व्हिसा मिळतो, लगेच तिकडे नोकरीला जायची. आता लोक जातच नाहीत, कारण एक तर टॅक्स भरायला लागतो. हे महाराष्ट्राच्या अगदी जवळ आहे, स्वच्छ आहे, मॉडर्न आहे, पाहिजे ते अफोर्ड करू शकतो,
गाड्या म्हणा किंवा काही म्हणा अफोर्ड करू शकतो. पटकन पुण्याला येता येतं, वाटेल तो म्हणजे वाटेल ते जेवण किंवा वाटेल ते खाद्यपदार्थ तिथे मिळतो. अनेक सगळ्या जगातले सगळ्या प्रकारचे रेस्टॉरंट्स आहेत. जरी इस्लामिक कंट्री असली तरी अजिबात हे नाहीयेत. मी गणपती बसवतो आणि खूप अनेक लोक गणपती बसवतात. मोदीजींमुळे आता मोठं मंदिर बांधलं गेलं तिथे, तिथे जगातलं म्हणजे म्हणून लोकांना जास्त आवडायला लागले आणि त्याच्यामुळे खूप मराठी लोक झाले. आता जवळजवळ 1.25 लाख ते 1.5 लाख मराठी लोक आहेत अपार्ट फ्रॉम इंडियन्स. त्याच्यामुळे आम्ही नॅचरली खुश आहोत की हे खूप वाढतात लोक. आता प्रश्न असा येतो की बा तिथे व्यवसाय करायचा आहे दुबईमध्ये, तर हे सोपं होतं का किंवा काय आव्हानं होती, काय प्रश्न काही निर्माण झाले का? ज्या आधीच्या रेस्टॉरंट मध्ये आम्ही जो अनुभव घेतला आणि त्यावेळेस असं लक्षात आलं की थोडंसं अवघड आहे काय, कारण तिथे पूर्वी एक लोकल पार्टनर घ्यायला लागायचा जो लोकल अरब असायचा आणि लोकांच्या इथल्या सगळ्यांच्याच मनात, भारतीयांच्या किंवा बाहेरच्या देशांच्या लोकांच्या मनात भीती असते की बापरे तो अरब आहे, तो 51% आहे, मग त्यांनी हडप केलं तर. पण तसं नाही काही. आता तर त्यांनी 100%च लोकल पार्टनर लागतच नाही व्यवसाय करण्याकरता. तुम्ही स्वतः कोणीही जाऊन तिथे कंपनी ओपन करू शकता. पूर्वी लागायचा, पण पूर्वी जरी लागत असला ना तरी ते एक कोर्टामध्येच अग्रीमेंट करायचे की मी याच्यात काही पैसे घातलेले नाहीत, त्यामुळे माझा याच्यात काही फायद्यामध्ये माझा काही क्लेम नाहीये किंवा तोट्यामध्ये माझा काही क्लेम नाहीये. फक्त मी एवढी एवढी आणि मला वार्षिक ही मी फी घेणार आहे आणि मी यांचा एजंट आहे असं ते एक प्रॉपर एक कॉन्ट्रॅक्ट करायचे की जे कोर्टामध्ये रजिस्टर व्हायचं. त्यावेळेस सगळे सेफ. जेव्हा आपण डीप मध्ये जातो, खोलात जातो, त्यावेळेस ह्या गोष्टी कळतात की हे सेफ आहे. आपल्याला बाहेरनं कोणी सांगितलं ना त्याला बापरे एखादा अरब लागतो तर मग भीती वाटते. त्यामुळे पूर्वी असं होतं, पण आता ते फारच ओपन केलंय. आता तर त्यांच्या राजाने सांगितलं की 24 तासाच्या आतमध्ये कोणी आलं तरी त्याला लायसन्स मिळालं पाहिजे. दुबईमध्ये एक खूप चांगलं आहे की कोणीच भेटत नाही, कुठलाच ऑफिसर भेटत नाही. जरी फाईन आला गाडी चालवताना तरी ऑफिसर भेटत नाही. तुम्हाला ऑनलाईन फाईन भरायला लागतो आणि त्याला तुम्ही नाही वगैरे तुम्ही नाही म्हणू शकता, अगेन्स्ट केस करू शकता, पण त्यांच्याकडे कॅमेरा आहेत सगळे, त्याने तुम्हाला ते दाखवतात ही तुमची चूक झाली, मग डबल फाईन असतो. त्याच्यामुळे सगळं ऑनलाईन आहे तिथे. एखादं लायसन्स काढायचं असलं तरी समजा मला पेशवा नाव असेल तर पेशवासारखी मला अजून 2-3 नावं, जी मला जर नाही मिळालं पेशवा तर अजून कुठली नावं अशी मला द्यायला लागतात. सगळे ते फॉर्म भरायचे, ऑनलाईन भरायचे, ऑनलाईन पेमेंट करायचं, ऑनलाईन तुमचं लगेच त्या 0 मिनिटात लायसन्स येतं. म्हणजे कुठे ऑफिसमध्ये जा, कुठे लांब लाईनी लावा किंवा अमुक पेपर भरा, पेपर वर्क करा, असं काहीही त्यांनी ठेवलेलं नाही. खूप फास्ट त्यांनी केलंय. त्याच्यामुळे खूप इझी आहे. आता तर खूपच इझी झालंय. बेसिकली त्यांना ही जाण आहे की लोकांनी येणं इथे गरजेचं आहे. ऑइल त्यांच्याकडे साठा आहे, पण जरी संपला तरी ट्रेडिंग मध्ये आणि जर लोक आली तर इकॉनॉमी चालणार. रेस्टॉरंट जसं मी म्हटलं की मी छोटीशी आज इकॉनॉमी चालवतो. पेशवामध्ये आज नाही म्हणतात 150 लोक आहेत जे आमच्या विजावर आहेत. आज 150 लोकांचे फॅमिलीज पेशवामुळे चालतात. आज पेशवामध्ये जो काही परचेस होतो, जे आम्हाला सप्लाय करतात त्यांना आम्ही पैसे देऊ, त्यांच्या फॅमिली चालतात. सो इट्स लाईक रनिंग अ स्मॉल इकॉनॉमी. त्यामुळे त्यांनी हे जाणले की जोपर्यंत लोक जास्तीत जास्त येत नाहीत तोपर्यंत इकॉनॉमी रन होणार नाही. आणि दे वोंट रन द इकॉनॉमी. आणि तुम्ही जे सगळं सामान लागतं ते पण मला वाटतं महाराष्ट्रात. हो. कारण आपले जे मसाले आहेत, जशी आपली मुलं आहेत सगळी की जी कोल्हापुरी करणारा कोल्हापूरमध्ये जाऊन 6-6 महिने राहून सकाळ संध्याकाळ कोल्हापुरी केलेले, पुरणपोळी मोदक करणारा सकाळ संध्याकाळ जाऊन 6-6 महिने फक्त पुरणपोळी आणि फक्त मोदक ते तेवढंच केलेलं असलं पाहिजे. अच्छा. हा. आणि म्हणजे ती चव किंवा ते येतं. ऑफकोर्स हिने बरेच प्रोटोकॉल त्याच्यात घातलेले आहेत की कसं काही एखादी गोष्ट धुतली जावी किंवा कसं हे केलं. तिथे खूप स्ट्रिक्ट रूल आहेत. व्हेज आणि नॉनव्हेजचे भयंकर स्ट्रिक्ट रूल आहेत. त्याचे कलर कोडिंग आहे सुऱ्यांना किंवा त्याच्या कटिंग बोर्ड्सना, त्याच्या ज्या भांडे जात केलं त्यांना सगळ्याला कलर कोडिंग आहे. चुकून जर व्हाईट कलर कोडची सुरी लाल कटिंग बोर्डवर सापडली तरी 20,000 दिरहम फाईन आहे. आणि त्याचे साहेब जाऊ दे ना अशी पद्धत नाही. 20,000 भरायला लागतो. त्याशिवाय पुढचं होत नाही आणि मग तुमची सगळी लायसन्स तुमचं सगळं ब्लॉक होतं. पण हे तपासलं जातं. हो, कधीही येतात ते. कधीही येतात. तुमचे कॅमेरे त्यांच्याकडे हे केलेले असतात. एक फूड वॉच नावाचं एक ऍप आहे, त्याच्यावर रोज आम्हाला अपडेट करायला लागतं. म्हणजे एक्सपायरी डेट्स हे ते सगळ्याच्या वस्तूंच्या. हो. आणि कोणी आजारी जरी असेल, कोणाला ताप आलाय का, तेही अपडेट करायला लागतं त्याच्यावर. किती लोक आले किती नाही. सो दे आर वॉचिंग. दुबईमध्ये कसं ना, यू आर ऑलवेज वॉच. कुठे तुम्ही रस्त्यावर बाहेर पडलात तर यू आर वॉच्ड. तर खूप सेफ आहे, खूप स्वच्छ आहे आणि डिसिप्लिन आहे बेसिकली.
आणि आम्हाला तो डिसिप्लिन लागला ना, तोच आम्ही थायलंडमध्ये फॉलो करतोय. त्याच्यामुळे तिथे जरी काही कायदे नसले, असतातच कायदे, पण तरी सुद्धा एवढे कडक नसले तरी पण थायलंडचं का, तर मला सांगायला आवडेल की फक्त 9.6% लोकांकडे पासपोर्ट आहेत इंडियामध्ये. म्हणजे इमॅजिन करा, 140 कोटी जनतेमध्ये फक्त 20 कोटी लोकांकडे पासपोर्ट आहेत. किती लोकांना पासपोर्ट काढायचे. अभ्यासांत असं लक्षात आलं की खूप ऑफिसेस निघालेत आणि खूप पासपोर्ट येत आहेत. पहिलं डेस्टिनेशन थायलंड आहे, फॉर ऑब्वियस रिझन्स. स्वस्त आहे, जवळ आहे आणि सुंदर आहे. मग दुबई, सिंगापूर, मलेशिया होतं. मग जरा पैसे आले की मग लंडन, पॅरिस असं होतं. सो हा पॅटर्न ठरलेला आहे आणि हा पुढे 25, 30, 50 वर्ष हाच पॅटर्न राहणार आहे. म्हणून आम्ही इतक्या लांब असताना सुद्धा आम्ही थायलंडचा विचार केला आणि म्हणून बँकॉक आणि पटाया. आणि त्याचा पण आम्ही अभ्यास गेले 1.5 वर्ष करतोय आणि मगच सुरू केलेत. व्हिसा मिळणं किती कठीण असतं, सोपं असतं? आता खूप सोपं झालंय. दुबईमध्ये खूप सोपं आहे. स्वस्त नाही म्हणणार मी, दुबईमध्ये अवघड आहे. पण सगळे तुमचे पेपर वर्क आणि सगळ्या असेल की तिथे कोणी तुम्हाला बोलत नाही, काही नाही, सगळं याच्यावर. आता लोकल स्पॉन्सर गेल्यानंतर सुद्धा माझ्या मोबाईलवर एक ऍप आहे आणि माझा अंगठा लावायचा, मी इथे बसून सुद्धा अंगठा लावून दुबईत व्हिसा करू शकतो कोणाचाही. तर आमचा जो मॅनेजर असतो किंवा पीआर असतो तो त्या ऑफिसमध्ये सांगतो की बाबा या अमुक माणसाचा व्हिसा करायचा आहे आणि त्याचे डॉक्युमेंट, पासपोर्ट आणि दिलं, मी इकडनं अंगठा लावला अप्रुव्हलचा की व्हिसा मिळतो. इतकं सोपं करून ठेवलं त्यांनी. थायलंडमध्ये एक इंडियन जर घेतला तर त्याच्या मागे 4 थाई लोक घ्यायला लागतात. आणि थाई लोक तशी फारशी कामात इंटरेस्टेड नाहीयेत. ती तुम्हाला अशी सहजासहजी थाई मिळते. आता माझ्याकडे दोन्ही आउटलेट्स मध्ये आपली इंडियन जी शेफ आहेत मराठी सगळे, ते 5 इकडे आणि 5 तिकडे असे घेतले. 10 म्हणजे मेन, एक व्हेजला, एक नॉनव्हेजला, एक पोळी भाकरीला, एक कबाबला, असं. तर त्या 10 लोक घेतल्यावर मला 40 थाई सिक्युरिटी भरायला लागते. पण ती मिळत नाहीत. पण मग काय करायचं, नुसती लिस्ट त्यांना दाखवायची की आमच्याकडे 40 लोक आहेत. मग कोणाची नावं लिहायची त्यांची, एक ABCD. पण त्यांची 1,500 बाथ प्रमाणे दर महिन्याला तेवढी सोशल सिक्युरिटी म्हणून पैसे गव्हर्नमेंटला भरायचे. म्हणजे 60,000 बाथ मी दर महिन्याला सोशल सिक्युरिटी म्हणून भरतोय. म्हणून विचार करायला लागतो की अजून लोक घ्यावी का. मग तिकडे म्यानमारची लोक, त्यांना विजा लागत नाही. म्यानमारची किंवा नेपाळची लोक असतात, त्यांना विजा तिथला लागत नाही. त्यांना तुम्ही 10 लोक घेतला त्यांच्या घरात दुसरी लोक घ्यायची गरज नाही, थाई लोक घरी. दुबईमध्ये असं नाही. दुबईमध्ये 48 नंतर तुम्हाला 1 अरब घ्यायला लागतो. 48 लोकांनंतर, म्हणजे 48 लोकांनंतर. तर 48 लोक झाली 47 की दुसरं लायसन्स, जसे आमचं दुसरं आहे दुसऱ्या ब्रांचवर तशी लोक, असं झालंय. मग लायसन्स बदलायचं. व्हिसाचं पण सुरुवातीला असं नव्हतं, मला वाटतं काहीतरी त्रास व्हायचा त्यावेळेला. सुरुवातीला त्रास व्हायचा, त्यांचे रूल्स. म्हणजे स्टाफचा व्हिसा म्हणताय तुम्ही? ते कोणालाही म्हणजे घेताना स्टाफचा व्हिसा. फारशी अडचण नव्हती. दुबईला तरी अडचण ठेवलीच नाही, कारण त्यांना लोक हवीच आहेत. त्यांचा जो राजा आहे तो इतका विजनरी आहे. गेस्ट किंवा ट्रॅव्हल्स आणि टुरिस्ट काय इथे येतात किंवा काय यायला हवेत का त्याच्यावर इकॉनॉमी चालते. लोक येणार, स्पेंड करणार, म्हणून मोठे मोठे जगातला मोठा मॉल नुसता काढून जर लोकच नाही आली त्यांचा उपयोग काय. तर त्यांना लोक हवेत. दरवर्षी काहीतरी दुबईत 4 गोष्टी बघण्यासारखं असं. म्हणजे तुम्ही जर ह्या वर्षी गेलात ना तर तुम्ही असं तुम्हाला म्हणू नका की पुढच्या वर्षी काहीच नाही, पुढच्या वर्षी अजून 4 नवीन गोष्टी त्यांनी तयार करून ठेवलं की जे जगात मोठं, जगात उंच, जगात लांब, असं काहीतरी. ही वॉन्ट्स द बिगेस्ट टॉलेस्ट इन द वर्ल्ड. आणि अशा गोष्टी त्यांनी निर्माण केल्यात. पूर्वी किंवा काही वर्षांपूर्वी काय व्हायचं की हे लोकल सगळी मुलं जे आहेत त्यांचं 7% पॉप्युलेशन आहे. आणि ते 7% नाही ते इमिग्रेशन, पोलीस याच्यामध्ये सगळे मुलं, शेवट यंग मुलं मुली इमिग्रेशन मध्ये बसलेले विचार लोकल्स. आणि ते कंदुरा घालतात जे व्हाईट कलरचा, आणि बायका अबाया घालतात. तर ते अशा खेळत, केसांची खेळत, मोबाईलवर खेळत बसलेले असायचे. समजा मी किंवा तुम्ही इमिग्रेशन मध्ये समोर जाऊन उभा राहिलात, तुम्ही विजा आणि पासपोर्ट दिलात तुमचा, आणि ती घेते बाई की तू बुवा घेतो, खाली ठेवतो आणि तो त्याच्या मोबाईलवर काहीतरी टाइमपास करतोय. आणि तुम्हाला किंवा समोर उभा राहिल्या माणसाला भयंकर टेन्शन की अरे बापरे माझं काही चुकलं तर नाही ना, मला देतील का, आज सोडतील का, कारण दॅट इज द पॉइंट, दॅट्स द एंट्री पॉइंट. तर लोकांना खूप टेन्शन यायचं, एन्झायटी व्हायची. तर खूप काही कंप्लेंट्स पण गेल्या त्यावेळेला की हे फार, आणि 15-15 मिनिटं ते उठून जायचे, निघून जायचे की अजून भीती वाटायची की अरे बापरे हा कुठे गेलाय, काहीतरी शोधायला आणतो सबर, एवढं फक्त माझं निघून जायचे. मग चहा पीत बस, गप्पा मार. शेख मोहम्मद जो तिथला राजा आहे
तो एकदा मागणं, सगळे इमिग्रेशन मध्ये लाईनीत बसले असतात, तुम्हाला तुमच्या डिफेन्स मागणं तो गेला चालत, जे मोबाईल होते त्यांना उचलून एक दिवस आत टाकलं. आणि त्यांनी सगळ्यांना समजवलं की ही जी लोक येतात ना, ही येणं गरजेचं आहे, त्याच्याकरता त्याच्यावर आपला देश चालणार आहे, त्याच्यावर इकॉनॉमी चालणार आहे. आता 30 सेकंदाच्या वर तुम्ही कोणी उभं राहत नसतं, जरी प्रॉब्लेम असला तो सॉल्व्ह केला जातो, नॉट मोर दॅन 30 सेकंड्स. तो असे त्यांनी छोटे छोटे चेंजेस असे इम्प्लिमेंट त्यांनी खूप गोष्टी केल्या तिथे, जेणेकरून लोक येतील. फ्री कार्ड देतात, सिम कार्ड मोबाईलचा आल्या सो आल्या विजा दिला की तो फ्री सिम कार्ड देतो, तुम्हाला फ्री सिम कार्ड, म्हणजे ऍटलीस्ट कनेक्टिव्हिटी होते घरच्यांशी. सो ह्या अनेक गोष्टी त्या अशा करतायत की ज्यांनी टुरिस्ट अट्रॅक्ट होतील आणि परत परत टुरिस्ट येतात. न्यू इयरला म्हणा किंवा परत परत टुरिस्ट येतात. दिस इज व्हॉट दे वॉन्ट, त्यांना तेच पाहिजे. डॉक्टर जोशी ते हे कसं आहे म्हणजे? मी इंजिनियर आहे बाय प्रोफेशन, मेकॅनिकल इंजिनियर. आता डॉक्टरेट मिळाली. माझा मुलगा सिद्धांत जो ऑस्ट्रेलियामध्ये होता आणि त्यांनी तिथे शिक्षण घेतलं, तो माझ्या खूप मागे लागला की काहीतरी कर. 3-1 वर्ष बरंच काय काय लिखाण केलं आणि सगळं केलं आणि फायनली फ्रेंच युनिव्हर्सिटीला डॉक्टरेट मिळाली. मी कायम सांगतो की हॉस्पिटॅलिटीमध्ये मग इंजिनियर पण आहे, डॉक्टर पण आहे आणि वडापाव विकतोय. फक्त ही मला खूप सांगत असते की विमानात जाताना जर कोणी म्हणलं इज देयर एनी डॉक्टर ऑन द बोर्ड, तर आपण हात वर करायचा नाही, आपण आपल्याला काही येत नाही त्यातलं. बरं, मुलाचं शिक्षण कशामध्ये झालं? त्यांनी पण हॉटेल मॅनेजमेंटच केलं आहे. हॉटेल अँड रिसॉर्ट मॅनेजमेंट त्यांनी लिरॉश युनिव्हर्सिटीमध्ये, ब्लू माउंटन्स सिडनीमध्ये केलं त्यांनी. डबल ग्रॅज्युएशन तिथे केल्यावर तो आता दुबईला येऊन त्यांनी मिडलसेक्स युनिव्हर्सिटीमध्ये MBA केलं, सेम फील्ड, आणि लकीली ही हॅज जॉईन द बिझनेस. हे खूप रेअर आहे की वडिलांचा जर कसला औषधाचा बिझनेस असेल तर मुलगा काहीतरी गाडीचा व्यवसाय करतो. हे काही चूक नाहीये, पण वडिलांच्याच व्यवसायात जर मुलगा आला आणि आपण आला तो जर लकी असतात तर लकी असतात. तसं विहार, कारण आमचं तिथे आमचा आटा पण आहे, पेशवा नावाचा आटा आहे, ग्लुटेन फ्री वगैरे, असं हे सगळं खोटं असतं, हे सगळं मार्केटिंग गेमिंग असते. ग्लुटेन हे असायलाच लागतं, नाही तर कणिक मळलीच जाणार नाही. पण आमचा उत्तम पेशवा नावानीच आटा आहे, जो अतिशय छान पोळ्या होतात, छान गव्हाचा आटा आहे. आमचं केशर आहे आमच्याकडे, जे इराणहून येतं, आणि तो एक व्यवसाय आहे. आमची 2-3 कॅन्टीन्स पण आहेत दुबईमध्ये, की रेस्टॉरंट हा एक भाग झाला, पण कॅन्टीन्स म्हणजे कॉर्पोरेट केटरिंग, आणि ती आता खूप वाढली. कारण पॅन्डेमिक नंतर काय झालं की लोकांना एकतर वर्क फ्रॉम होम, किंवा तसं सुद्धा असं कल्चर आहे की ऑफिस मधनं बाहेर पडायचं नाही, म्हणजे काय मॅनआवर वाचवण्याकरता कसं होतं, जेवायला जायचं म्हटलं की 4-5 जण चल 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 म्हणून गाडीत बसतात, जातात. मग सालिक म्हणजे टोल असतो, तो जातो, मग पार्किंग करा, मग तिथे जेवा, आणि परत ह्याच्यात खूप वेळ जातो. आणि संध्याकाळी 6 वाजले की लोक वेळ जातात. असं कोणी मी 4 तास किंवा 3 तास बाहेर जेवून म्हणून कोणी वाढीव काम करत नाही. तर आजकाल ह्या कंपनीज काय करतात की आम्ही पैसे देतो जेवणाचे आणि आम्ही तिथे अरेंज करतो. तर अशा आमच्या 2-3 कंपनीजमध्ये आमचं दुपारी सकाळी ब्रेकफास्ट, नंतर लंच आणि हाय टी, अशा 3 जातात. तर लोक बाहेर यायची त्यांना गरजच नाही, त्यांना सगळंच ब्रेकफास्ट, त्यांना सगळंच लंच समोर दिसतं. मग ते कुठल्याही त्यांच्या वेळेत, म्हणजे 12 ते 3 लंच असतं, तर कुठल्याही वेळेत जाऊन ते जेवू शकतात. तर सगळी रेस्टॉरंट्स ही सॅटर्डे संडे फुल असतात, जगात कुठेही जा. पण व्हॉट अबाउट मंडे ट्यूजडे, बाकीच्या दिवशींचं काय? तर त्याच्याकरता ही अरेंजमेंट आहे की कॉर्पोरेट केटरिंग, किंवा हा एक वेगळा आम्ही तोडगा काढला त्याच्यावर, किंवा लोकांना पण छान घरचं सारखं जेवण मिळतं, लोकही खुश होतात, आम्हालाही व्यवसाय मिळतो. नाहीतर मग सगळी सोमवार मंगळवार तशी कमी असते, सगळीकडेच वर्दळ कमी असते जगात. तुमचं शिक्षण कशामध्ये? आणि तुम्ही दोघांनी मी BA पळून जाऊन लग्न केलं. हो. मला असा प्रश्न पडला की तुम्ही पळून गेलात, दुबईला गेलात, आणि मग डबे करण्यापासून सुरुवात झाली. मग त्यावेळेला काय रिॲक्शन होती, घरच्यांची प्रतिक्रिया काय होती? खरं सांगू का, डबेवाल्या जोशी काकू ते पेशवा असं थोडस चिडवण्यात आलं, पण नाही लक्ष दिलं आम्ही. आणि मी असं म्हणेन की मी जेव्हा जेव्हा कधी कुठल्या कार्यक्रमाला जातो किंवा मला बोलवतात आणि मी त्यांना सांगतो की बायकांना म्हणतो की कुठलाही व्यवसाय हा छोटा नाही, त्याचं काही कुठलंही रूप होऊ शकतं. जसं आता आमचं झालं की एक काका आमच्या ऑफिस मधले काम करणारे माझ्या घरी येतात, म्हणतात सुजा किती सुंदर पोळी आणि भाजी करतेस, मला डबा दे, मी तुला पैसे देईन. म्हणते काका पैसे नाही, याला डबा देते, तुम्हालाही देईन. नंतर अजून एक ऑफिस मधला येतो, तो म्हणतो मला पण डबा पाहिजे. ते काका परस्पर ठरवतात की 150 दिरहम याची बायको टिफिन देते, आणि ते सुरू होऊन असे 135 टिफिन होतात. हळूहळू पण 135 टिफिन होतात. वय लहान होतं,
काहीतरी करायची जिद्द होती. एक तर पळून गेलं होतं दुबईला सिद्ध करायचं होतं आणि ते झालं. आता पुढच्या काय योजना आहेत? खूप योजना आहेत. मी जेव्हा कुठलं नवीन रेस्टॉरंट ओपन करायला जातो आणि तिथली लोक म्हणतात की तुम्हाला किती वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट करायचं, तुम्ही म्हणतो 100. त्याचं माझ्याकडे आश्चर्याने बघतात की 100, मी जगणार आहे, तुमचा आहे डोंट नो. तर काय छोटा विचार करावा ना, 100 वर्ष. तर हे मराठी जेवण अनेक देशांमध्ये न्यायचा नक्कीच प्रयत्न आहे. आता आम्ही फ्रँचायझी पण मॉडेल तयार केलेलं आहे, कारण आता कुठे कुठे बघणार ना, जसं आम्ही 3 आहोत आणि 4 रेस्टॉरंट आहेत, तर आम्ही एक अजून काढली तर मग आम्हाला आमचा वेळ खूप त्या ह्याच्यात म्हणून मी एकत्र किती असता. आणि गंमत म्हणजे आता मी कालपासून आज साधारण 1.5 दिवस झाले एकत्र, खूप दिवसांनी, 4 महिन्यांनी शक्यतो एकत्र ट्रॅव्हल करत नाही. आणि आता व्यवसाय जसा वाढतोय तिथे जातीने लक्ष देणं अत्यंत गरजेचं पण आता एकदा ते सेट झालं की मग आम्ही एकत्र जाऊ. म्हणजे पहिलं वर्ष 1.5 वर्ष थोडस होईल, बघायला लागेल. आणि मग फ्रँचायझी दिली तरी सुद्धा असं नको व्हायला की फ्रँचायझी दिली लक्ष नाही. तर त्या मॉड्यूल मध्ये असंच आहे की दर महिन्याला आमचा एक कोणतरी मॅनेजमेंट मधला जाऊन प्रॉपर रिपोर्ट तयार करेल, चव घेईल, सगळं व्यवस्थित चाललंय की नाही ते बघेल. त्याच्यामुळे ती चव मेंटेन राहील. बेसिकली चवीवर आहे सगळं, सगळं चवीवर आहे. आणि फार रॉकेट सायन्स नाही त्याच्यामध्ये. आपण जसं आयुष्यामध्ये वर्ष जातात तसे आपण कपड्यांची स्टाईल, दागिन्यांची स्टाईल, घड्याळ, गाड्या, इंटिरियर सगळं बदलतो, घर बदलतो. एकच बदलत नाही ते म्हणजे चव. आणि कसं की घरी आपण करून ठेवत नाही, काही रोजच्या रोज स्वयंपाक करतो, ती तेवढी सिंपल पद्धत तिथे वापरली. करून काही ठेवायचं नाही, म्हणजे वेस्टेज नाही आणि सगळं ताजं. आजचा मी उद्या वापरत नाही, आणि त्याच्यात सोडा नाही किंवा आर्टिफिशियल, उत्तम प्रकारे तेल वापरतो, कलर वापरत नाही, चांगलं तेल, काही फ्रोझन वापरत नाही की जे अपायकारक आहे. आणि सगळे मसाले, आणि बेसिकली मी पहिल्या दिवसापासून काही चेंज केलं नाही, म्हणजे मसाले किंवा माणसं आणि पदार्थ फ्युजन वगैरे काही आम्ही फ्युजन नाही केलं. म्हणजे फ्युजन करावं हे वाईट नाहीच आहे, पण ओरिजिनलच पण आम्ही ते ओरिजिनल काही खाऊन सगळीकडे दुनियाभर फिरून आला. आणि वरण भात खूप असतो ना, त्यात जी मजा आहे किंवा गोडी आहे ना, ती कशातच नाही. आता आजकालची जी तरुण पिढी ते खूप वेगळं वेगळं काही करून बघत असतात, तर त्यांना एक यशस्वी उद्योजक म्हणून तुम्ही काय सांगा? नक्की करून बघा वेगळं वेगळं सगळं, पण आपलं मूळ सोडू नका. किती छान. मी तेच म्हणेन, मूळ सोडू नका आणि व्यवसाय करा. उगाच म्हणतात लोक की मराठी माणसाला व्यवसाय करतात. अहो, दुबईमध्ये सुद्धा खूप व्यावसायिक मराठी आहेत, खूप सक्सेसफुल उद्योजक आहेत की जे मराठी आहेत. आपल्या लोकांकडे सगळं आहे. उगाच ते म्हणलं गेलं की, जसं मी म्हणेन की असं म्हणतात की मराठी माणूस मराठी माणसाचा पाय खेचतो. अजिबात नाही, चुकीचं आहे. आम्हाला खूप मराठी लोकांनी खूप साथ दिली, आणि अजूनही देतात. म्हणजे बँकॉक मध्ये आम्ही गेलो ना, तर तिथलंही महाराष्ट्र मंडळ वगैरे सगळ्यांनी आमचं एकदम छान बरोबर. दोन्ही काय म्हणतात की जे म्हणतात लोक ना, हे आम्हाला पटत नाही का, ते चुकीचं आहे. शेवटचा एक जाता जाता प्रश्न, दोघेही पुणेरी, मी पण खरं तर तो पुणेरी बाणा जो आहे त्याचा त्रास होतो व्यवसायात का उपयोग होतो? दोन्ही होतो. दोन्ही आहे. कोणी डिस्काउंट मागितलं तर आम्ही स्पष्ट नाही म्हणतो, कारण मी कायम सांगतो, माझे खूप डायलॉग तिथे फेमस आहेत की हे साडी सेंटर नाहीये, एक साडी घेतली एक ब्लाऊज फ्री असं मिळत नाही, तर एका डिशवर एक डिश फ्री मिळणार नाही. पुण्याचे आहोत, पण मग जसं की उत्तम देणार पण पूर्ण पैसे घेणार. कधी कधी तुम्ही फारच उर्मट आहात. आता पुण्या लोकांना तुम्हालाही माहिती असेल की कमीत कमी शब्दात कोणाचाही कुठेही जास्तीत जास्त अपमान करू शकतो. हे आपल्या रक्तात आहे. आता ते नाही ना जाऊ शकत, त्याला काय करणार. पण आम्ही नाही करत, पण आम्ही असं अपमान नाही करत. तुमच्या रेस्टॉरंटमध्ये ग्रंथालय आहे, तर त्याच्यासाठी ही खास पुस्तकं थँक्यू मी आणि रणजित सावरकर यांनी भाषांतरित केलेली आणि हे मी लिहिलेलं. अरे वा, मस्त. खूप खूप धन्यवाद. हे सगळ्यात मोठं गिफ्ट आहे. येस, खूपच छान. तुम्ही दोघंही आज इथे आलात आणि खरंच उत्तमतेचा ध्यास हेच व्यवसायाचं एक सूत्र असलं पाहिजे, आणि ते तुम्ही दोघं जपताय. पुढची पिढी याच्यामध्ये आहे. तुमच्या ज्या काही आशा आकांक्षा आहेत त्या सर्व पूर्ण होत या सदिच्छेसह तुम्ही हिंदुस्थान पोस्ट मध्ये आलात त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद.